आपली चिकू दिसते तशी नाहीये हा. हो ना, छोटा पॅकेट बडा धमाका आहे हा ती. अरे मुलगी कोणाची आहे? मी जाते. अगं चिकू जाते नाही, येते म्हणावं. हो काकी, आता मी जाते तर मी जातेच म्हणणार ना. चला मी जाते. मी सांगितलेल्या गोष्टी विसरायच्या नाहीत हा. अजिबात भांडायचं नाही, रुसायचं नाही. मला तुम्ही सगळे असेच आनंदी हवे आहात. चिकू ह्यापुढे चिकूचा आवाज, चिकूचं हसणं, खेदळणं आपल्याला नाही ऐकू येणार. नमस्कार. जावई बापू, आबासाहेब, चला तुम्ही समजेच 2 घास खाऊन घ्या. नाही, मला इच्छा नाही. मलाही काही नको आहे. अहो, असं म्हणून कसं चालेल? अशाने तब्येती बिघडताल तुमच्या. हे राणे, अगं तू तरी समजव की. बुवा, मी काय समजवणार आहे? अश्विनी सगळ्यांचा जीव होती. जेवणाच्या ताटावर बसलं ना की 2 घास जास्तच जायचे, कारण ती सगळ्यांना हसवायची, स्वतःही हसायची. आता ती नसताना कोणाच्या पोटात घास जाणार आहे? पण तुम्ही समजे जर उपाशी राहिला तरी चिकूला आवडलं असतं का? सांग बरं. भावा, तुम्हाला बघून मला पण कसं तरी वाटतंय. आबा, तुम्ही तरी सांगा की सगळ्यांना जेवायला. गोट्या, ती समजे अशा नाहीत ऐकणार. तू चल माझ्या बरात. आओ, तुम्ही या यांना घेऊन. चला. आबा, चला चला आजी साहेब. जावई बापू, चला. अहो जावई बापू, कसला विचार करताय? बसा की. पण अहो, आबाच्या तब्येतीकडे तरी बघा. त्यांना असं उपाशी राहून नाही जमणार. खा थोडं थोडं. राणे, अगं तू पण बस. म्हणजे तुझ्यामुळे थोडं थोडं खात्याला सगळी. नाही बुवा, नको. अहो आबासाहेब, मालतीबाई साहेब कुठं आहेत? ते आमच्या रूम मध्ये बाहेर यायला तयार नाही. मी जाऊन बघते. नाही राणी, थांब, मी बघतो. मी आलोच. इथं आबा आणि इंद्रजित सरांची ही अवस्था आहे, मग मालती मॅडमचं काय झालं असेल? काय करू जेणेकरून आपल्यावर संशय येण्याचा प्रश्नच येणार नाही. उर्मिला, हे बघ, तू अतिविचार करतेस. कोणाचे संशय नाही येणार आहे आपल्यावर. कशावरून सांगणारे? कशावरून? पोलीस जर या प्रकरणाच्या खोलात गेले ना तर आपल्याला खोल खड्ड्यात गाडल्याशिवाय हे लोक स्वस्त बसणार नाहीत. मला खूप भीती वाटते विक्रांत, तरी काहीतरी कर ना. उर्मिला, हे बघ, तू हाच विचार करत बसलीस ना तर हेच होईल आपल्यासोबत. मला सांग, तुला असं का वाटतं की आणि आपलं नाव पुढे येईल? अरे, पोलीस खूप हुशार असतात. ते आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याकडून सगळं काही काढून घेतात आणि त्यांच्या हाताला एवढा जरी पुरावा लागला ना तर ते गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात. एक एक गोष्टी जोडत ते आपल्यापर्यंत येणार नाहीत ना. विक्रांत, आता तर मला असं दिसतंय आपण 2 जण जेलमध्ये आहोत आणि जेलमधले कपडे आपल्या दोघांना घालायला दिले जातात आणि तिथल्या त्या वाईट परिस्थितीत आपल्या दोघांना राहावं लागतंय आणि तिथे जे काही खायला मिळतंय ते आपल्याला खावं लागतंय आणि पोलीस तुला बेदम मारहाण करतात आणि माझ्या तर केसांना धरून मला खरं बोलण्याची कबुली द्यायला लावतात. मला ना हे जे दिवसा दिसतंय ना ते विक्रांत खरं होता कामा नये. मला खूप भीती वाटते विक्रांत, काहीतरी कर ना तू. इनफ उर्मिला, इनफ. बंद कर तुझी बडबड. मी म्हटलं ना तुला वाटते तसं काही होणार नाही. अगं आपण कुठलेच पुरावे मागे सोडले नाहीयेत. हो, असं प्रत्येक गुन्हेगाराला वाटतं की मागे काहीच पुरावा ठेवलेला नाहीये, पण नेमका तोच पुरावा पोलिसांच्या हाती लागतो
आणि जरी त्या पोलिसांच्या हाती पुरावा नाही लागला तरी त्या राणीच्या हाती लागेल. त्या राणीमध्ये जरा जास्तच मस्ती आहे. ती ना हे सगळं आपल्याला अडकवण्यासाठी करते. उर्मिला, आपल्याला जर का कोण अडवू शकणार असेल तर ते आपण स्वतः आहोत. आपल्या चेहऱ्यावरची भीतीच त्या राणीला आणि पोलिसांना आपल्यावरती संशय येऊ देणार आहे. अगं, अशा आविर्भावात राहा ना की आपण काही केलंच नाहीये. नको घाबरूस. आपण असं केलं तर खरंच आपण नाही पकडले जाणार ना? हो, आपण नाही पकडले जाणार. अगं, चिकू गेल्याच्या दुःखात आहेत ना सगळे, काहीच लक्षात येणार नाही त्यांच्या. हा, त्या राणीपासून आपल्याला सावध राहावं लागेल. आपण सगळ्यांच्या दुःखात जर का सामील झालं ना तर पोलिसांना दूरवर संशय येणार नाही आपल्यावर. बरोबर आहे तुझं. बरं, आता तू विचार करणं थांबव. उर्मिला, तुझ्या लक्षात येते का ह्या सगळ्यामध्ये आपण काहीच खाल्लं नाही. तू त्याची काळजी करू नकोस. मी सोय केली आहे सगळी. आलीच. हे घे. हे कधी आणलंस तू? अरे, अश्विनीची न्यूज कळताच मला अंदाज आला होता, त्यामुळे आधीच सोय केली. वाव, थोडा का होईना तुझ्या स्मार्टनेस आहे. थोडा थोडा म्हणजे हुशार आहेस. हे बघ, एकदा का पोटाचे प्रश्न सुटले ना की सगळे प्रश्न सुटतील. एन्जॉय. चिकू, तू आलीस? अगं, काय ग चिकू, कुठे गेली होतीस तू? हा, किती वेळची वाट पाहते मी तुझी. अशी एकदम निघून जाऊ नकोस ग. तू जर अशी निघून गेलीस तर तुझी मम्मा कशी राहू शकेल सांग बरं मला. हा, आई अगं पानावर ये, नीट बघ. चिकू नाहीये, मी आहे. हो की इंद्रा, तू आहेस. अरे मी तुला चिकू समजून बोलायला लागले, पण मग चिकू कुठे आहे? ती अजून कशी आली नाही घरी? नाही म्हणजे बाहेर खूप अंधार झालाय रे. तिला विचार, तिला फोन कर. तिला फोन करून विचार कधी येणार आहे घरी. नाही, मी तर म्हणते तिला घेऊन ये. जा बरं, घेऊन ये, जा. उठ. अरे बोलत बसू नकोस ना इंद्रा. तुला माहितीये ना आपली चिकू जर कुठे अडकली तर किती गांगरून जाईल. ऐक माझा, तू तिला जाऊन घेऊन ये, जा. हे बघ, आओ, मी तर म्हणते तुम्ही जा त्याच्या बरोबर. काय चाललंय तुमचं? तुम्ही जागचे हालत का नाही आहात? हे तुम्हाला जायचं नसेल ना तर मीच जाऊन माझ्या पोरीला घेऊन येते. मला ती बसत. ऐका माझं, शांत व्हा तुम्ही. सत्य स्वीकारा लवकरात लवकर. आपली चिकू आता नाही राहील. आपल्याला सोडून खूप तोर निघून गेली येते. तुम्ही शांत व्हा. मी आहे तुमच्या सोबत. शांत व्हा तुम्ही. आई भास, हा, तर रडू नकोस. थोडं काहीतरी खाऊन घे. खाल्लं नाहीस तर तब्येत बिघडेल आई तुझी. सकाळच बिघडलंय रे इंद्रा. तब्येतीचं काय घेऊन बसलास? माझा श्वास, माझं काळीच काढून घेतलंय देवानं माझ्याकडून. तर तुमच्या समोर ना माझं फक्त शरीर शिल्लक आहे रे. आई, वाटेल ते बोलू नकोस. ऑलरेडी आम्ही कसं तरी स्वतःला सावरतो. तुला सावरण्याचा प्रयत्न करतोय तर तसं काहीही बोलू नकोस प्लीज. थोडं खाऊन घे पटकन. मला आता खरंच काही खायची पाहिजे इच्छा नाहीये. नका माझ्यावर जबरदस्ती कर. मला एकटीला राहू द्या. जा तू. ती पोटची पोर मला सोडून गेली रे. काय बघायला लावलीच रे देवा. हो अजित साहेब, अहो असं नाही म्हणून कसं चालेल? तुम्ही खाल्लं तर तुमच्या अंगात ताकद येईल आणि तुम्ही बाकीच्या सगळ्यांना आधार द्याल. पण अजून तब्येत खराब व्हायला नको म्हणून तरी 2 घास खाऊन घ्या. अहो, चिकू सोबत सगळं खायचो मी. सारखा आजी ब्रो आजी ब्रो आजी ब्रो. मला पण खाली आले हात मारायचे. रत्न काकी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे.
नुसतं हट्ट करायचे, जे पाहिजे ते माझ्याकडनं करून घ्यायचे, मला सगळं मनातलं सांगायचे. अशी कशी बाळ माझी मला सोडून गेली असं. देवाला जरा पण दया नाही आली का आमची माझी चिकू? अव देवाला पण तीच माणसं आवडतात जे आपल्याला आवडतात. त्याचा न्याय कोणाला चुकलाय का? आणि आता आपण काय करणार? हे बघा, ऐका माझं, 2-2 घास सगळेजण खाऊन घ्या. भावा तू पण खाऊन घे. तू खाल्लं तर तुझ्या गोडीने हे सगळे खातील. इच्छाच होत नाहीये. सारखा अश्विनीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अजित साहेब, अहो तुम्ही तरी ऐका. अजित दादा, रत्नाई, आता आई आणि बुवांनी एवढं आणलंय ना, तर खाऊन घ्या 2-2 घास. आणि अगं तू का बघायचीस? आधी मालती मॅडम खातायत का नाही ते बघू देत. मी इंद्रजित सरांबरोबर नंतर खाते. बरं राणे, लय रात्र झाली, आम्ही निघू का? वय बरं चला, आता रडू नको. अजित साहेब, येतो आता आम्ही. रत्नाताई, काळजी घ्या. येते मी. हा, चल. राणे, अगं चिकूच्या जाण्यानं जावई बापू आणि आबासाहेब आतनं तुटून गेल्यात. आता ह्या घरची सून म्हणून तुलाच त्यांना आधार द्यावा लागल आणि त्यांचं दुःख कमी करायला लागल. तुझ्या खांद्यावर लई मोठी जबाबदारी आहे, तेवढी पार पाड. आणि ह्या घरात आनंद आणायचं काम तुझं आहे, लक्षात ठेव राणे. बरोबर आहे तुझं, पण अगं अश्विनी शिवाय या घराला अर्थ नाहीये. आता अश्विनी नाहीये तर हे घर खायला उठतंय ग. हे सगळं कसं निभून नेणार आहे ना, देवालाच माहिती. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पुरी. अगं माणूस त्याचं जेवढं आयुष्य आहे ना तेवढं जगून आठवणी सोडून निघून जातो. आपल्याला त्या आठवणीच्या जोरावर जगावं लागतं बघ. तू खमकी राहा, सगळ्यांच्या सुखाचं कारण बन. हो भावा, काही गरज लागली ना कधी पण या भावाला हाक मार. राणे, आता तूच तुझं घर सांभाळ आणि त्याच्याभर स्वतःला बी सांभाळ पोरी. या घराला कोणाची दृष्ट लागली आहे काय माहित. आधी आमच्या बरोबर हे सगळं घडलं आणि आम्ही अडकलो. इंद्रजित सर वेळेवर आले म्हणून मी मरणाच्या दारातून वाचले, आणि अश्विनीचं हे असं झालं. अश्विनीचा खरंच अपघात झाला असेल का? हे म्हणजे याआधी माझ्यावर हल्ला झाला आणि आता तिचा ऍक्सिडेंट. अश्विनीच्या बाबतीत काही घडलं नसेल ना? नाही, योगायोग 2 वेळा नाही होत. काहीतरी नक्की झालंय. मला ती सगळं तुमचीच तब्येत बिघडली, सगळं घर कोलमडून जाईल. असं उपाशी राहू नका, 2 घास खाऊन घ्या प्लीज. आई प्लीज, आबांचं तरी ऐक ना. आई थोडंसं खा ना प्लीज. मी पाया पडते तुमच्या, नका जबरदस्ती करू माझ्यावर. मला आता काही खायची पाहिजे इच्छा नाहीये. मला एक राहू द्या, तुम्ही जा सगळे. असं नका करू. जर तुमची तब्येत आता खराब झाली तर इंद्रजित सरांना अजून वाईट वाटेल, त्यांना अजून त्रास होईल. मालती मॅडम, अहो इंद्रजित सरांसाठी तरी खाऊन घ्या. हट्ट सोडा बघू, 2 घास खाऊन घ्या प्लीज. तुला काय गरज आहे का आमच्यामध्ये बोलायची? हा आमच्या घरातला मामला आहे, तू उगाच पुढे पुढे करू नकोस. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. निघ माझ्या डोळ्यासमोरून. मालती मॅडम, मी समजू शकते तुमचा त्रास. हे बघा, तुम्ही माझ्यावर रागवा, चिडा, ओरडा, मला काहीही बोला, पण प्लीज तुमच्या पोटात 2 घास जाऊ द्या. असं नका करू. ऐका, एकदा सांगून कळत नाही का? माझ्या डोळ्यासमोरून निघ. तूच आहेस,
या सगळ्याला कारणीभूत ना तूच आहे. आता उगाच ना सासूतपणाचा आवाड नकोस. माझी अवस्था बघून तुला आनंद होत असेल ना, माहितीये मला, चांगलंच माहितीये. तुला कसलं आलंय ग सोयर सुतक. माझी पोर गमावली मी. तुला माझं दुःख कळूच शकत नाही. तू निघ इथून, निघ इथून. इंद्राईला जायला सांग. माझा ना संताप होतोय, जायला सांगिला. आबा, तुम्ही तरी समजावं आईला. राणी, तू बाहेर थांब. आता तू तरी ऐक माझं प्लीज. हो सर, पण त्यांनी काहीच खाल्लं नाही. हो, ते असं करतील तर त्रास होईल त्यांना. त्यांनी अजून काही खाल्लं नाही. तुम्ही सांगा बरं जेवायला त्यांना. ते मी बघतो. तू बाहेर थांब. आणि आता आईला सावरण्यासाठी आपल्याला समजून घ्यावंच लागेल. बाळांनो, आता आपल्या सगळ्यांनाच खंबीरपणे उभं राहायचंय. त्यामुळे तुम्ही 2 घास खाऊन घ्या. मी समजतो मालते ना. मला समजवायची गरज नाहीये आणि मला खायला नकोय. मला माझी चिकू हवी आहे. जमलं ना तर तिला माझ्या पुढ्यात उभं करा. माझ्या पोरीच्या विचाराने माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. तुम्ही जा जा. राणी, चल. सर, एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. बोल. मला माहिती आहे की आता मी हे असं काहीतरी बोलणं बरोबर नाही आहे, पण वेळ निघून गेल्यानंतर बोलून काहीच उपयोग होणार नाही, म्हणून बोलावं लागतंय. सर, तुम्हाला काय वाटतंय? काय घडलं असेल अश्विनी बरोबर? काय घडलं म्हणजे? ऍक्सिडेंट झाला तिचा? असा कसा काय झाला ऍक्सिडेंट? म्हणजे अश्विनी व्यवस्थित गाडी चालवते हे आपल्याला माहिती आहे ना. मग आजच हे असं कसं काय घडलं? असं कसं होईल अचानक? सांगा बघू. आणि हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ते क्लिअरली बोल, नाही तर बोलू नकोस. सर, तुम्ही चिडू नका. मी काय बोलते ना ते तुम्ही नीट एकदा ऐकून घ्या. मला असं वाटतंय की हे असंच घडलं नाहीये, कुणीतरी घडवलंय. मला ना काहीतरी गडबड वाटतेय सर. कसली गडबड? म्हणजे असं नेमकं सांगता येत नाहीये, पण बघा ना, अहो आत्ता आपल्याला कोणीतरी त्या खोलीत अडकवलं होतं. आपण तिकडून बाहेर पडतच होतो तर अश्विनीच्या बाबतीत हे असं घडलं. कसं काय सर? तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. अहो सर, आणि हे बघ, मला ना आता कुठल्याही विषयावर चर्चा करायची नाही. मला आता फक्त एवढं कळतंय, माझी चिकू माझ्यापासून खूप लांब गेली. माझ्या आयुष्याचा खूप इम्पॉर्टंट पार्ट कोणीतरी माझ्याकडून हिरावून घेतला अशी फिलिंग येते मला सारखी सारखी. मी आता कुठल्याही विषयावर चर्चा करण्याच्या टेम्परामेंटमध्ये नाहीये. ठीक आहे सर, आपण यावर नंतर बोलूया. आणि प्लीज प्लीज लेट मी अलोन. मला कुठल्याही विषयावर चर्चा करायची नाहीये आता. तुम्ही बसा, मी येते. मला एक कळत नाही, एकामागं एक घटना कशा घडल्या. आधी माझ्यावर हल्ला झाला, इंद्रजित सरांना पण माझ्याबरोबर अडकवलं, आणि नंतर लगेच अश्विनीचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे अश्विनी डबा आणायला घरी येते आणि परत जाताना तिचा ऍक्सिडेंट होतो. मला असं का वाटतंय की काहीतरी गडबड आहे. असं तर नसेल ना की जो कोणी आधी इंद्रजित सरांच्या जीवावर उठला होता त्याने नंतर माझ्यावर हल्ला केला.
आणि आता घरातल्या एका माणसाच्या मागं लागलाय. याच्या मागं काहीतरी कारस्थान तर नसेल ना? आयन बुवानी तर आत्ता ही भाजी नव्हती आणली. म्हणजे ही भाजी सकाळचीच आहे. पण ही भाजी टेरेसवर कशी काय आली? ही तर रत्नाईने बनवलेली भाजी वाटते. मला आवडते म्हणून त्याच अशी भाजी बनवतात. पण जर रत्नाईने माझ्यासाठी ही भाजी बनवली तर ही इथं टेरेसवर कशी काय आली? घरी तर कोणीच नव्हतं. सगळे हॉस्पिटलमध्ये होते. मग विक्रांत सर आणि उर्मिला ताई घरात होते. मग त्यांनी जेवायचा बेत टेरेसवर केला असेल आणि मग त्यांच्याकडून ही भाजी इथंच आणली असेल, असं असेल का? नाही, पण आली असेल तर? पण अश्विनी डबा घेऊन टेरेसवर काय येईल? जाऊ दे, मला असं वाटते की मी खूप विचार करते. नाही पण राणी, जर तुला मनातून असं वाटतंय ना की काहीतरी गडबड आहे, तर काहीतरी गडबड असेल. कुठं तरी पाणी मुरतंय. एक काम करते, इंद्रजित सरांना जाऊन सांगते. इंद्रजित सर, 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 हो सर, काय झालं? अश्विनीची आठवण येते का? काय करू? येते मला तिची आठवण. असं वाटतं आता इथे होती रूम मध्ये आणि आता नाही. डोळे बंद केले तरी तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. तिचा असा अचानक जाणं मला सहन होत नाहीये. सर, असं रडून कसं चालेल बरं? हा, मग किती त्रास करून घेताय तुम्ही स्वतःला? हा, चला उठा. अहो उठा इथून नका बसून. चला, तुमची अवस्था नाही बघवते मला. उठून सर, मला माहिती आहे तुम्हाला अश्विनीच्या जाण्याचा खूप त्रास होता, खूप रडू येत आहे आणि ते होणारच. पण सर, असं रडून कसं चालेल? तुम्ही सावरा स्वतःला. आणि कोण म्हणालं अश्विनी आपल्याला सोडून गेली? तिच्या आठवणी आहेत ना आपल्या बरोबर. आपण कायम तिच्या आठवणी मायेनं आपल्या बरोबर ठेवू, जपू आपण त्यांना. मग ती राहील तशीच आपल्या बरोबर. अश्विनीला तुम्ही असं रडलेले कधीच आवडले नाहीत. ती जर आता कुठून तरी तुम्हाला बघत असेल तर तिला किती त्रास होईल बरं?
हे बघा, ती आता तुमच्या डोळ्यासमोर नाही, पण तुमच्या मनातली तिची जागा कायम तशीच राहील ना. जर आपण आपल्या मनातली अश्विनी कायम जपत राहू, तिला तसं ठेवू आपण आपल्या बरोबर. असं रडून आपली अश्विनी परत नाही येणार आहे. पण तिने असं अचानक निघून नाही जायला हवं होतं. तू घरात असायची ना, घरात असं आनंदी वातावरण असायचं. ती नाहीये तर आपल्या घरातला आनंद पण हिरावून जाईल का? मला माझी चिकू आयुष्यभर माझ्या सोबत हवी होती. माझा जीव होती चिकू. मी तर कोण यायचो ना घरी, मी तिची स्माईल बघायचो तर माझा थकवा निघून जायचा सगळा. खूप हट्टी होती, इतका हट्ट करायची आणि स्वतःला जे हवंय ते सगळं हक्काने मागायची माझ्याकडे. आता कोण हट्ट करणार माझ्याकडे? मला राखी कोण बांधणार? तिला प्रॉमिस केलं होतं मी की मी आयुष्यभर तिचं रक्षण करेन. फसवलं तिने तिने फसवलं मला. तिने फसवलं मला.